हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर संध्याकाळ झाली मस्तपैकी. थोडं ऊन वगैरे अजून आहे, पण आत्ता छानपैकी आलो आहे रानामध्ये. तर का आलो ते पण मी तुम्हाला सांगते. आता तसं बघायला गेलात तर उन्हाळा संपत आलेला आहे आणि पावसाळा सुरू झालेलासुद्धा आहे. पण मोठ्या प्रमाणात असा काही पावसाळा अजून चालू नाही झाला. म्हणजे कंटिन्यू पाऊस जो पडतो तो काय अजून चालू नाही झाला. पण आज आपण एकदम शेवटची ह्या सीझनची दोनदा मी नेली असतील करवंद. आज तिसऱ्यांदा नेणार आहे आणि शेवटची आहेत आपली आजची करवंद काढणार आहोत आपण. तर मस्तपैकी वारा पण सुटला आहे, छान मस्त वाटतंय. तर म्हटलं चला जाऊया आपण आणि थोडी करवंद वगैरे काढूया. नंतर ऊन पडेल नाही पडेल आपण सांगू शकत नाही. आता 2-3 दिवस चांगलं ऊन पडतंय. तर म्हटलं चला काढूया शेवटची ह्या सीझनमधली शेवटची करवंद. आणि आता करवंद गळायलासुद्धा लागलेली आहेत, कारण की झाडावरती सुकतात सुद्धा, ऊन पण आहे त्याच्यामुळे. तर परवा पाऊस पडला तर आम्हाला वाटलं नव्हतं की ऊन एवढं पडेल, पण ऊन पण पडायला लागलेलं आहे. आणि छान क्लायमेट झालं आहे बघा, संध्याकाळचं मस्त छानपैकी क्लायमेट झालं आहे. आणि आभाळ पण बघू शकता तुम्ही. तर एकदम क्लीन आहे, अजिबात काही काळे ढग वगैरे अजिबात आलेले नाही आहेत. तर चला आपण जाऊया मस्तपैकी. संध्याकाळचे वाजलेत आता 5-5:30 झालेत. तर आता आपण जाऊया, थोडीफार करवंद जेवढी मिळतील तेवढी काढूया. आणि मग ऊन तर पडतंय रोज, त्याच्या उन्हामध्ये आपण सुकवू. तर आजची शेवटची बारी आहे आपली करवंद काढण्याची. आता बघू पुढच्या वर्षी. तर चला जाऊया. तर इथे बघू शकता खूप जाळी होत्या आणि जी लवकर लागलेली जी करवंद होती ना, ती सगळी गळून गेलेली. आणि जे मागून जी पिकलेली करवंद आहेत ना, ती बऱ्यापैकी जाळीवरती होती. तरी ती आम्ही काढायला घेतली आणि बघूया आता उद्या ऊन पडत आपण डायरेक्ट उन्हातच टाकणार आहोत. तर आपण 2दा करवंद आणलेली मी छानपैकी सुकवून ठेवलेली आहेत, मीठ पण लावून ठेवलेलं आहे. आणि आता ही जी आहेत ती आपण सुकतील. ते 2 ते 3 दिवस सुकायला येणं जातील, जसं ऊन चांगलं पडेल तसं. आणि ही बघा जाळीवरती किती सारी पिकलेली आणि बऱ्यापैकी रानात करवंद मी जी बघितली ना, खूप म्हणजे खूप अजून पिकलेली आहेत करवंद. जी लवकर लागली होती ती सगळी गळून गेली आहे, जाळी सगळ्या रिकामी झालेल्या आहेत. पण जे आता मागून पुढून जे लागलेले आहेत ना, त्याच्यावरती बऱ्यापैकी आहेत. आणि काय काय करवंद तर झाडावरतीच सुकलेत, तर आपण ती पण घेतलेली आहेत, कारण की झाडावर पण सुकलेले आहेत. प्लस उन्हामध्ये पण आपण टाकू ते पटकन सुकतील. तर ह्या जाळीवरची आपण काढलेले आहेत. सो छोट्या छोट्या ज्या काही जाळ्या होत्या हाताजवळच्या त्याच्या आपण काढलेल्या आहेत करवंद. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो संध्याकाळचं एकदम मस्त क्लायमेट होतं, छान होतं, ऊन वगैरे पण मस्त होतं. तर ही बघा एकदम काळी काळी बघायला मिळतील. ही आता नुकतीच पिकलेली करवंद आहेत, त्याच्यामुळे एकदम टवटवीत तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण छोटं बकेट आणलं, जो बकेटमध्ये भरू, जेवढी मिळतील तेवढी आपण नेऊ आणि उद्या मग सुकवू. आणि आता काय नंतर आपण परत काढणार नाहीत, कारण की आता हा मे महिन्याचं एंडिंग आहे. मे संपला, जूनमध्ये पाऊस वगैरे चालू होतो, ऊन वगैरे एवढं नसतं. ऊन तसं बघायला गेलं तर आता कमी कमी होत जाणार आणि पाऊस जास्त येत जाणार. त्याच्यामुळे आपण आता जेवढं ह्याच्यामध्ये 2-3 दिवसामध्ये जेवढं ऊन पडेल त्याच्यामध्ये सुकवणार. तर इथे पण बघा एकदम काळी काळी मस्तपैकी करवंद झालेली आहेत आणि त्याच्यावरती जे ऊन पडले ना, त्यातून ते अजूनच खुलून दिसतं. त्याचा जो काही कलर आहे तो पण एकदम छान दिसतोय, बघायला मिळेल तुम्हाला. तर यंदा आपण बऱ्यापैकी करवंद सुकवलेली आणि आमच्याकडे खूप जणांनी करवंद सुकवलेलं, अक्षरशः टोपल्या भरून भरून पण, जे काही टोपले असतात छोटे छोटे ते भरून भरून पण बऱ्यापैकी करवंद सुकवलेली आहेत. आणि मस्त लागतात ती करवंद. आणि छानपैकी मीठ लावून बरणीत जरी तुम्ही भरून ठेवली तरी खूप चांगले राहतात आणि आपल्याला कधी वाटेल तेव्हा आपण खाऊ शकतो. आणि जी सुकलेली जी करवंद असतात ना, ती पण छान लागतात, कारण की आतला जो काही रस असतो त्या सालीमध्ये एकदम उरलेला असतो, त्याच्यामुळे एकदम मस्त लागतात. इथे पण बघा एकदम काळी काळी करवंद आहेत, ही नुकतीच पिकलेली करवंद आहेत. तर ही बघू शकताय करवंद एकदम काळीभोर तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता ही जी करवंद आहेत ना, ही नुकतीच पिकलेली आहेत, कारण की ह्या वेळेस करवंद खूप लवकर लागली. त्याच्यामुळे ना खूप काही करवंद उशिराही लागली आहेत, लवकरही लागली आहेत. त्याच्यामुळे जी लवकर लागलेली करवंद होती ती जाळीवरती दिसतही नाही आहेत, म्हणजेच काय तर गळून गेलेली आहेत. त्यांचा जो पिकण्याचा पिरियड आहे तो आता संपलेला आहे. पण जी मागून लागलेली जी करवंद आहेत ती अजूनही एकदम मस्त काळीभोर आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून काय काय जाळींवरती हिरवी करवंदसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने आम्ही थोडे थोड्या जाळींवरची करवंद काढत होतो. आणि एकदम बघा काळी काळी बघायला मिळतील तुम्हाला आणि एकदम टवटवीत अशी करवंद आहेत. आणि मेन म्हणजे आता एकदा पाऊस पडला ना, की ही जी करवंद आहेत ना सगळी गळून जातील. अजिबात जाळींवरती तुम्हाला करवंद वगैरे अजिबात बघायला मिळणार नाहीत. तर आपण पण आता शेवटची करवंद काढतोय आणि मग उद्या ऊन छान पडलं की उन्हामध्ये आपण मस्तपैकी सुकत घालणार आहोत करवंद. आपली 2दा करवंद काढून झालेली आहेत आणि ही तिसऱ्यांदा बारी आहे. तर ही पण बघा, ही एक जाळ आहे, हिच्यावरती पण खूप सारी करवंद आहेत,
वरती पिकलेली बघायला मिळतील आणि एकदम टवटवीत आहेत, अजिबात खराब करवंद नाहीत किंवा काहीच नाही आहेत. तर हे आता पिकलेले बघा, साईडला हिरवी करवंद पण तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यामुळे ही गोड आहेत. प्रत्येक करवंदाच्या जाळीवरती आम्ही जाऊन चाखूनच बघितलेले आहेत आणि त्याच्याशिवाय करवंद काढलेली नाही आहेत. कारण की आता ह्या सीझनमध्ये ना खूप सारी करवंद आंबट वगैरे असतात. जी बारीक करवंद असतात ती गोड असतात, जी जाडसर एकदम जाडी जाडी करवंद असतात ती थोडी आंबट असतात. त्याच्यामुळे आपण आंबट घेणार नाही आहोत, कारण की सुकल्यावरती जी करवंद असतात ना ती मुरतात. आतलं जे काही गोडपणा असतो, आंबटपणा असतो तो सालीमध्ये मुरला जातो त्याच्यामुळे. तर इथे बघा आम्ही मस्तपैकी 2 जण करवंद काढतोय आणि मजा आली काढायला सुद्धा. तर अशी आम्ही करवंद काढलेली. तर शोधत शोधत दुसऱ्या जाळीवरती आम्ही आलो आणि इथे पण होती बऱ्यापैकी करवंद. बाकी जाळी आहेत त्या तर सगळ्या कुठेतरीच एखाद दुसरं करवंद आहे, बाकी सगळे गळून गेलेले आहेत. त्याच्यामुळे बघत बघत आम्ही काढतोय आणि बघा मस्तपैकी आपल्याला काही काही अशी करवंद भेटतात. आणि आता बकेट पण भरत आलेली आहे आपली. थोडी अजून मिळाली की मग आपण थोड्या वेळाने मग घरी जाणार आहोत आणि उद्या मग छानपैकी ऊन पडले की उन्हामध्ये सुकत टाकणार आहोत. आणि मेन बघा क्लायमेट पण मस्त होतं, ऊन होतं, त्याच्यामुळे आम्ही काढलेली करवंद. तर ही फुलं कसली आहेत, तर ही आहेत कुड्याची फुलं आणि आत्ता ह्या दिवसांमध्ये ह्याला पाली वगैरे पण फुटते बघा. पानं वगैरे आलेली आहेत, मोठी पानं होतात आणि याची फुलं बघा. ह्याला ज्या शेंगा पण येतात ना त्याचीसुद्धा भाजी करतात आणि जी पानं येतात त्याची पण करतात. पण आमच्या साईडला जास्ती काही करत नाहीत, पण खूप ठिकाणी हे करतात, ह्याची भाजी आणि शेंगांची पण भाजी. तुम्ही मालवण ठिकाणी वगैरे गेलात ना त्या साईडला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ह्या केल्या जातात. त्या आमच्याकडे एवढ्या जास्ती खाल्ल्या जात नाहीत त्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा ह्याला फुलं येतात आणि ह्याची पानं पण मोठी होतात. ही जी पानं आहेत ना जास्तीत जास्त कोकणामध्ये देवधर्मामध्ये जास्ती वापरले जातात. आपला नैवेद्य असेल किंवा अन्य कोणते काही कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये हे पानं असतात, ज्याच्यावर आपण नैवेद्य वगैरे दाखवला जातो देवाला. तर ह्या कुड्याची पानं म्हणतात याला आणि ह्या कुड्याची पानांचा असा वापर केला जातो. आत्ता हे नुकतंच हे बघा पानं फुटतात, पालवी वगैरे फुटते आणि हे बघा कळ्यासुद्धा आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने ही कुड्याची पानं आहेत आणि मेन म्हणजे ना ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ह्याला पालवी वगैरे येते आणि आता हळूहळू पानं मोठी होतील. आणि आमच्याकडे कोणताही काही सण असू दे, कोणताही काही देवाचं कार्यक्रम असू दे, त्याच्यामध्ये कुड्याची पानं, त्याच्यावरती देवाला नैवेद्य पण दाखवला जातो किंवा अन्य कोणतंही काही असेल तर त्याच्यावरती नैवेद्य वगैरे ह्या पानांवरती दाखवलं जातं. याला कुड्याची पानं म्हणतात. तर रानात जरी आपण कुठे जेवायला वगैरे जरी गेलो तरी कुड्याच्या पानावरती देवाला जेवण ठेवलं जातं. तर अशा पद्धतीने ह्या कुड्याच्या पानाचं महत्त्व आहे आणि कोकणामध्ये बघायला गेलात तर जास्तीत जास्त याचं महत्त्व तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्याची झाडं काही मोठी अशी झाडं होत नाहीत. आता ह्याची बघा ही पूर्ण इथे सगळी कुड्याची पानं आहेत. हे बघा ह्याची फाटी पण तोडली जातात. तर अशा पद्धतीने ही कुड्याचं झाड आहे आणि जास्ती मोठी नाही होत, एवढीच होतात. तर आता पानं वगैरे आलेत आणि काही दिवसांनी ह्याला छानपैकी शेंगा वगैरे पण येतील. फिरत फिरत एका तिसऱ्या जाळीवरती आम्ही परत आलो आणि बघा क्लायमेट बघा किती छान आहे आणि मस्त संध्याकाळचं क्लायमेट आहे आणि वारा मस्त होता आणि खूप मस्त वाटलं रानामध्ये. असं क्लायमेट असेल तर फिरायला पण मजा येते आणि खूप छान असा आनंदही मिळतो. तर इथे बघा आता आपण ही शेवटच्या जाळीवरती आलेलो आहे. आता ही जाळ आपण बऱ्यापैकी मिळाली याच्यावरती की मग आपण डायरेक्ट मग घरी जाणार. तर एवढी करवंद आपल्याला मिळालेत. प्रत्येक जाळीवरती फिरलोय थोडी थोडी करत, सगळीकडून थोडी थोडी करवंद जमा केलेली आहे. ती बघा अजून हिरवी करवंद पण आहेत. सो चटणी वगैरे करायची झाली तर आपण इथून करवंद घेऊन जाऊ शकतो. तर लेटपर्यंत आहेत यंदा सगळीच फळं लेटपर्यंत आहेत. फणस पण आहेत, काय काय फणस तर अजून पिकलेसुद्धा नाही आहेत. तर बघू कधी पिकतील काय पिकतील, आपले पण नाही पिकलेले आहेत अजून फणस. तर यंदा फळं लागलेत पण लवकर, प्लस शेवटपर्यंत पण अजून आहेत, म्हणजे एंडिंगपर्यंत अजून फणस आपल्याला मिळतील खायला वगैरे. बाकीची पण फळं आहेत. तर आपली जी करवंद आहेत ती एवढी काढून झालेली आहेत बऱ्यापैकी. आपलं बकेट जे भरलेलं आहे, आता उद्या छान ऊन पडू देत मग छानपैकी आपण सुकट टाकणार आहोत. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ही एवढं आपण काढलेली आहे आणि आता आपण घरी जाणार आहोत. तर एवढी आपल्याला करवंद छानपैकी मिळाली. तर फायनली बघा एवढी मिळालेत आपल्याला. तर ही शेवटची आपली ह्या सीझनची करवंद आहेत. आता आपण बघू पुढच्या वर्षी अजून झाडावरती खूप आहेत करवंद, पण ऊन तेवढं पडणार नाही आणि पाऊससुद्धा आलेला आहे जवळ. तर मेन म्हणजे करवंदांना ऊन खूप लागतं सुकायला, पटकन सुकत नाही. 4 ते 5 ऊनं लागतात, जास्तीत जास्त पण लागतात. जसं पडेल ऊन त्याच्यावर अवलंबून असतं. तर आपल्याला आता एवढी मिळालेत, आपण 2दा काढून नेलेली आहेत आणि आता ही एवढी सुकून कमी होणार. तर ह्या सीझनची आपली ही शेवटची करवंद आहेत आणि आता आपण डायरेक्ट पुढच्या वर्षी परत करवंद लागतील तेव्हा भेटू आणि तेव्हा काढूसुद्धा. तर आता हे छानपैकी सुकवू आणि पावसाळाभर छानपैकी आनंदात ही करवंद आपण खात बसू आणि छानपैकी जो काही कोकणातला मेवा आहे त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेऊ. तर चला आता हा व्हिडिओ मी ते थांबते. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ते चला बाय बाय.